नमस्कार मित्रांनो. खऱ्या अर्थानं इन्व्हेस्टर कुणाला म्हणायचं आणि ट्रेडर कोणाला म्हणायचं हे आपण आपल्या ग्रुपवरती चर्चा केली होती. आणि त्यामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी समोर आल्या. काही लोकांच्या मते ट्रेडर म्हणजे काय आणि इन्व्हेस्टर म्हणजे काय याचे खूप वेगवेगळ्या कल्पना आहेत, वेगवेगळ्या समजुती आहेत. मग मनात विचार आला की जे लोक आपल्या स्टॉक मार्केटमध्ये सध्या काम करतायत त्यांच्या मनात अशा प्रकारच्या जर अनेक संकल्पना असतील ट्रेडर आणि इन्व्हेस्टर बद्दल, तर जे लोक स्टॉक मार्केटमध्ये काम करत नाहीत त्यांना याबद्दल माहिती नाही, त्यांच्या मनात याबद्दल खूप गोंधळ असेल. आणि तोच गोंधळ काही अर्थाने कमी करण्यासाठी हा एक प्रयत्न करत आहोत. नमस्कार, माझं नाव आहे सूरज आणि आपण पाहत आहात बी डिसिप्लिन ट्रेडर हे आपलं युट्यूब चॅनल. मित्रांनो, आपल्या या युट्यूब चॅनलचा उद्देश हा आहे की आपल्या मराठी लोकांना स्टॉक मार्केट बद्दल योग्य ज्ञान मिळावं, कशा प्रकारे स्टॉक मार्केट चालतं याची माहिती मिळावी आणि पैसे कसे कमवणे यापेक्षा सायकोलॉजी कशी डेव्हलप करायची, मानसिकता कशी डेव्हलप करायची याचं आपण प्रामुख्यानं महत्त्व देतो. जर आपल्याला आपल्या YouTube आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. म्हणजे आपल्याला आमच्या बरोबर शिकता येईल आणि वाढता येईल. तर चला आजचा आपला टॉपिक चालू करूया. मित्रांनो, ट्रेडर आणि इन्व्हेस्टर या हे दोन प्रकारचे लोक स्टॉक मार्केटमध्ये काम करत असतात. आणि जसं मी म्हटलं की या दोन्ही लोकांचे जे काम करायची पद्धत आहे किंवा जी सिस्टीम आहे ही सिस्टीम दोघांची वेगवेगळी असते. आणि दोघांचा महत्व किंवा दोघांचं जे उद्देश आहे त्या उद्देश दोघांचा एकच असतो की स्टॉक मार्केट मधून पैसा कमवण्याचा असतो, प्रॉफिट कमवण्याचा असतो. परंतु दोघांची काम करायची पद्धत पाहिली तर ती कोणत्याही परिस्थितीमध्ये जुळून येत नाही एका ठिकाणी. ती वेगवेगळी आहे, वेगवेगळ्या मार्गाची आहे. तर आपण जे ग्रुपवरती चर्चा केली होती की स्टॉक ट्रेडर कोण आहे आणि इन्व्हेस्टर कोण आहे, ट्रेडर कोणाला म्हणायचं, इन्व्हेस्टर कोणाला म्हणायचं, तर त्यापैकी काही लोकांची जी उत्तरं होती ही उत्तरं वाचून त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून त्याच्याशी आपल्याला रिलेटेड करता येईल. तर काही आपले मित्र होते, त्याने म्हटले की ट्रेडर आणि इन्व्हेस्टर यामध्ये एक महत्वाचा फरक आहे, तो म्हणजे वेळ. जसा एखादा ट्रेडर हा अगदी कमी म्हणजे काही मिनिट, काही तास आणि काही दिवस इतक्याच टाइम फ्रेम मध्ये तो त्या स्टॉक मध्ये काम करत असतो आणि आपलं प्रॉफिट मिळालं किंवा लॉस झाला तर तो बाहेर पडतो. याच्या उलट एखादा इन्व्हेस्टर हा एका स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली तर 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष तो त्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टेड राहतो, त्यामधून एक्झिट घेत नाही. हा एक फरक आपल्याला आपल्या एका मित्राने सांगितला होता. अगदी बरोबर आहे, इन्व्हेस्टमेंट टाइम हा एक फॅक्टर आहे. परंतु फक्त इन्व्हेस्टमेंट टाइम म्हणजे आपल्याला सामान्यपणे समजलं जातं किंवा सांगितलं जातं की ज्या लोकांचा एखाद्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा एखाद्या स्टॉक मध्ये पोझिशन घेऊन होल्ड करण्याचा जो वेळ आहे तो वेळ 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा असेल तर त्याला आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टर असं म्हणतो. आणि 1 वर्षापेक्षा कमी कालावधीचा जो स्टॉक घेतो त्याला आपण ट्रेडर म्हणतो. बरोबर आहे. परंतु काही ट्रेडर्स असे सुद्धा असतात की ते त्या स्टॉक मध्ये 5 वर्ष, 10 वर्ष ट्रेडिंगच्या पर्पजने एंटर केलेले असतात. म्हणजे जोपर्यंत त्यांची टार्गेट येत नाही तोपर्यंत ते इन्व्हेस्टेड असतात आणि त्यांचा फुल फोकस हा फक्त ट्रेडिंग वरती असतो, इन्व्हेस्टमेंट वरती त्यांचा फोकस नसतो. तर
ट्रेडिंग टाइम किंवा इन्व्हेस्टमेंट टाइम हा एक फॅक्टर आहे, परंतु तो 100% मॅच होत नाहीये. तर हा एक झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा होता की ट्रेडर आणि इन्व्हेस्टर यामध्ये आणखीन एक महत्वाचा फरक आहे. आपल्या एका मित्राने सांगितलं होता की कमी वेळात जास्त नफा घेणे हा ट्रेडरचा उद्देश असतो, असं एक त्यांचं मत होतं. आता सर्वसामान्यपणे आपण पाहू शकता की प्रत्येकाचा उद्देश हा प्रॉफिट घेण्याचा आहे, आणि कोणीही कमी वेळामध्ये प्रॉफिट जर मिळालं तर का बरं घेणार नाही. जर समजा एखाद्या स्टॉक मध्ये आपण इन्व्हेस्टर म्हणून एंट्री केला, आणि एंट्री केल्यानंतर अगदी कमी वेळात तुम्हाला तुमचं प्रॉफिट मिळालं, तुमचं टार्गेट मिळालं, तर तुम्ही एक्झिट होणार तो सर्व प्रॉफिट बुकिंग करून. मग याच पद्धतीचं जर तुम्ही ट्रेडिंग साठी जर वापरत असाल, आणि एखाद्या इन्व्हेस्टवर इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्याला जर लवकर पैसे मिळाले, तर तो सुद्धा एक्झिट होऊ शकतो. त्यामुळं हा पॉइंट सुद्धा ट्रेडर आणि इन्व्हेस्टर मधील जो फरक आहे, आपल्याला मूलभूत फरक शोधायचा आहे. आपल्याला काय शोधायचा आहे? मूलभूत फरक शोधायचा आहे, आणि तो जर फरक आपल्याला समजला तर आपल्याला आणखीन चांगल्या प्रकारे स्टॉक मार्केट समजून घेता येईल. आणखीन आपल्या एक मित्राने एक रिप्लाय दिला होता की संयम, धैर्य, पेशन्स. जो ट्रेडर आहे त्या ट्रेडरकडे पेशन्स नसतात, आणि इन्व्हेस्टरकडे खूप सारे पेशन्स असतात. तो धैर्याने काम करतो, किंवा एखाद्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टेड झाला तर त्या स्टॉकची प्राइस कितीही वर जाऊ दे, कितीही खाली जाऊ दे, तो त्यामधून एक्झिट होत नाही, आणि आपल्याला संयम सोडत नाही, धैर्य सोडत नाही. काही अंशी बरोबर आहे, परंतु मला एक सांगा, जर तुम्ही एक ट्रेडर म्हणून काम करायला लागलाय, आणि ट्रेडर म्हणून काम करत असताना त्या ट्रेडमध्ये तुम्ही एंटर केला, आणि तुमच्या मते तो ट्रेडिंगचा जो वेळ आहे तो 2 तासाचा तुम्हाला असायला पाहिजे आहे. 2 तासानंतर तुम्ही त्या ट्रेड मधून एक्झिट होणार आहे, असं आपली एक एक सिस्टीम आहे, एक प्लॅन आहे. परंतु ज्या माणसाला 2 तासाचा टाइम फ्रेम मध्ये ट्रेडिंग करायचं आहे, त्या माणसासाठी सुद्धा धैर्याची गरज आहे. कारण ट्रेडर ट्रेडिंग करण्यासाठी सर्वात जास्त धैर्य लागतं. कारण मार्केट प्रत्येक वेळा वर खाली व्होलाटाईल होत असतं. काही वेळा आपल्याला टार्गेट देत असतं, काही वेळा आपला लॉस होत असतो, आणि या सर्व गोष्टींमध्ये मार्केट स्क्रीनवरती चालू असताना त्यामध्ये आपला डिसिजन हलू न देणं, आपला निर्णय क्षमता आपली स्थिर ठेवणं, हे इन्व्हेस्टर पेक्षा ट्रेडरला खूप गरजेचं असतं. त्यामुळं ट्रेडर कडे धैर्य नसतं आणि इन्व्हेस्टर कडे खूप धैर्य असतं. ही सुद्धा एक संकल्पना आहे, ही सुद्धा एक गैरसमज आहे असं मी मानतो. हा, दोघांच्याकडे धैर्य आणि हे फरक नाही आहे, हे स्किल आहे, आणि हे स्किल इन्व्हेस्टर आणि ट्रेडर या दोघांच्याकडे सुद्धा असावं लागतं, म्हणजे तो जास्त वेळ स्टॉक मार्केटमध्ये टिकून राहू शकतो. आणखीन एक आपल्या मित्राने खूप छान उत्तर दिलं होतं की या दोघांच्या मधील एक महत्वाचा फरक हा आहे की त्यांचे जे अनालिसिस करतात, म्हणजे जो ट्रेडर आहे, ट्रेडरचा अनालिसिस तो फक्त टेक्निकल अनालिसिस करतो, आणि एक इन्व्हेस्टर हे फंडामेंटल अनालिसिस करतो. थोड्या अर्थानं बरोबर आहे, परंतु 100% बरोबर नाही. जर समजा एक ट्रेडर असेल, तो ट्रेडर त्या स्टॉक मध्ये किंवा त्या शेअर्स मध्ये फंडामेंटल अनालिसिस करून सुद्धा ट्रेडिंगचा प्लॅन करू शकतो. तो 6 महिन्यासाठी असेल, 1 वर्षासाठी असेल. आणि एखादा इन्व्हेस्टर हा टेक्निकल अनालिसिस करून सुद्धा 2 वर्ष 5 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन करू शकतो, त्याचे प्राइस ऍक्शन टेक्निकल अनालिसिस करून. त्यामुळं ट्रेडर फक्त टेक्निकल अनालिसिस करतात आणि इन्व्हेस्टर फक्त फंडामेंटल अनालिसिस करतात, हे उत्तर 100% बरोबर नाही. मूलभूत आपल्याला फरक काय आहे हे पाहण्यासाठी. आणखीन एक विषय होता, आपल्या मित्रांनी सांगितलं होतं की इन्व्हेस्टमेंट मध्ये खूप प्रॉफिट होते, आणि सॉरी बरोबर आहे, इन्व्हेस्टमेंट मध्ये खूप प्रॉफिट होते आणि त्यासाठी स्थैर्य लागतं, आणि ट्रेडर हा नेहमी इकडून तिकडे पळत राहत असतो, आणि हा एक महत्वाचा फरक आहे.
थोड्या प्रमाणात हे देखील बरोबर आहे की एखादा जो इन्व्हेस्टर आहे तो आपले ज्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट त्याने केलेली आहे तर त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तो लवकर ती इन्व्हेस्टमेंट आपली विड्रॉल करत नाही किंवा लवकर त्यामध्ये बाहेर पडत नाही. काही अंशी बरोबर आहे. परंतु ट्रेडर हा कायम पळत असतो असं नाही. मग ते सब्जेक्टिव्ह येतं. म्हणजे कोण ट्रेडर किती वेळासाठी कोणत्या स्टॉकमध्ये काम करायला लागलाय आणि का काम करत आहे हे जर समजलं तर त्याचं उत्तर आपल्याला योग्य पद्धतीने सांगता येईल. परंतु हे दोन्ही बाजूला लागू शकतं. म्हणजे ट्रेडरलाही खूप मोठा प्रॉफिट होऊ शकतो आणि जर एखादा ट्रेडर आपलं माइंडसेट किंवा आपलं स्टॉक सिलेक्शन जर लिमिटेड केला म्हणजे समजा निफ्टी 50 मधील स्टॉक मध्येच त्यांना काम करायचं आहे आणि ठराविक पद्धतीचे सेटअप्स ऍक्टिव्ह झाले तरच त्यांना काम करायचं आहे असं जर त्यानं निवडलं तर त्याला खूप इकडून तिकडे फिरावं लागणार नाही, पळावं लागणार नाही. आणि इन्व्हेस्टर जसा आणि इन्व्हेस्टरचं पण त्याच्या उलट होऊ शकतो. एक एखादा इन्व्हेस्टर हा वेगवेगळ्या स्टॉक मध्ये बाय सेल करत फिरू शकतो त्यांच्या कोणत्या ना कोणत्या सेटअप नुसार. तर हाही मुद्दा 100% आपल्याला मॅच होता येत नाही. मित्रांनो, हे सांगण्या पाठीमागचं कारण समजून घ्या की वेगवेगळ्या पद्धतीची जी माहिती आपल्या सर्वांच्या डोक्यात आहे तर ही माहितीचा आपण आणि तीच माहिती खरी आहे असं आपण एक सिलेक्टिव्ह अवॉइडन्स असा करून घेतो. म्हणजे बायसनेस म्हणजे मला जी माहिती आहे तीच माहिती खरी आहे असा एक प्रकार सर्वांच्या मनामध्ये असतो. आणि म्हणजे एकाच गोष्टीबद्दल प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे कन्सेप्शन आहेत आणि हे जर आपले क्लिअर झाले तर काय होऊ शकतं, चांगल्या प्रकारचं आपण काम करू शकतो. आणखीन एक आपल्या मित्राने खूप चांगली माहिती सांगितली होती की इन्व्हेस्टर जो आहे तो इन्व्हेस्टर एखाद्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट केला तर तो पॅनिक होत नाही. तो त्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट केला आणि तो स्टॉकची प्राइस वाढत गेली किंवा खाली होत गेली, तो लॉस मध्ये गेला तर तो पॅनिक होत नाही. परंतु ट्रेडर पॅनिक होतो आणि बाहेर पडतो. तर हे सुद्धा उत्तर जवळपास चुकीचंच आहे. कारण तुम्ही एखाद्या स्टॉक मध्ये जर समजा इन्व्हेस्टर म्हणून काम करत असाल आणि त्या स्टॉकची प्राइस ₹100 आहे आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट केला असला आणि तो स्टॉकची प्राइस काही कारणास्तव 100ची 90, 80 अशी करत करत खाली आली, तर तुम्ही नक्की त्यामध्ये पॅनिक मध्ये येणार किंवा जो इन्व्हेस्टर आहे ज्याने इन्व्हेस्ट त्या स्टॉक मध्ये ₹100 ला केलेला आहे नक्की त्याची हीच इच्छा असणार आहे की हा स्टॉक 100चा ₹200 जायला पाहिजे. परंतु ₹200 न जाता तो स्टॉक जर खाली येत असेल आणि त्यानं जर तो स्टॉक आपला स्टॉप लॉस न लावता होल्ड केला असेल तर नक्की त्याच्या मनामध्ये भीतीचं वातावरण असणार आहे. तो नक्की पॅनिक मध्ये असणार आहे. त्यामुळे इन्व्हेस्टर पॅनिक मध्ये नसतो ही सुद्धा संकल्पना चुकीची आहे. तर इतकं सगळं घडत असेल तर मग डिफरन्स काय आहे दोघांच्या मध्ये हा एक प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्की असणार आहे. मग मित्रांनो, मी काय म्हटलं की इन्व्हेस्टर आणि ट्रेडर या दोघांच्या मधील मूलभूत फरक आपल्याला जर समजला की हे जे आपण जे बोलायला लागलोय हे किंवा जे आता समजून घेतलं हे फरक आहेत. थोड्या प्रमाणात लागू होतात, थोड्या प्रमाणात लागू होत नाही. हे फरक आहेतच. परंतु एक मूलभूत फरक आपल्याला जर पाहायचा आहे आणि तो फरक हा आहे की ट्रेडर हा त्या स्टॉकच्या प्राइस वरती काम करत असतो. स्टॉकच्या किंमत त्याच्या पुढे बेस असते की स्टॉकची किंमत काय आहे आणि एका इन्व्हेस्टर पुढे बेस असते स्टॉक सिलेक्शन करण्यासाठी की त्या कंपनीचा त्या स्टॉकचा बिझनेस काय आहे. ट्रेडर हा किमतीमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि इन्व्हेस्टर हा त्या कंपनीच्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करतो. मग एखादी कंपनी कोणता बिझनेस करत आहे, त्या बिझनेस मध्ये कशा पद्धतीने ते काम करत आहे, भविष्यामध्ये त्या बिझनेसची वाढ कशी होऊ शकते आणि जर तो बिझनेसला मार्केटमध्ये किती कॉम्पिटिशन्स आहे, गव्हर्नरचे किंवा सरकारचे त्यावरती किती नियंत्रण आहे
अशा खूप साऱ्या गोष्टी एक इन्व्हेस्टर शोधत असतो. आणि या सर्व गोष्टी शोधून झाल्यानंतर 10 पैकी 1-2 स्टॉक त्याला मिळतात, की ज्यामध्ये तो इन्व्हेस्टरला वाटू शकतं, की ही कंपनी भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचा बिझनेस करू शकते. तो हा विषय करत नाही, की या कंपनीची स्टॉकची प्राइस आज ही आहे आणि भविष्यामध्ये मला ₹100 ची प्राइस ₹200 माझं टार्गेट आहे. तिथं आल्यानंतर मी एक्झिट करेन. हा इन्व्हेस्टर शोधत नाही किंवा हा इन्व्हेस्टर अभ्यास करत नाही. तर तो इन्व्हेस्टर हा विचार करतो, की ही कंपनी आज XYZ बिझनेस करत आहे, तर हा बिझनेस भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ग्रोथ करू शकतो. आणि नक्की मित्रांनो, जर एखादा स्टॉक, एखादी कंपनी भविष्यामध्ये जर ग्रोथ करू लागली, तर आपोआप त्यामध्ये त्या शेअरची किंमत सुद्धा वाढत असते. आणि ट्रेडर याच्या उलट असतो, त्याला त्या कंपनीच्या बिझनेस बद्दल काही घेणं देणं नसतं. त्याला फक्त ट्रेडरला एकच गोष्ट माहित असते, की त्या कंपनीची शेअरची प्राइस काय सांगत आहे. आणि त्या शेअर्सच्या प्राइस वरती तो आपले निर्णय घेत असतो, की त्या कंपनीच्या शेअर्सच्या प्राइस शेअर्समध्ये आपल्याला ट्रेडिंग करायचं आहे का नाही. आणि तो ट्रेडिंग करण्यासाठी मग आपले जे टेक्निकल अनालिसिस असेल, फंडामेंटल अनालिसिस असेल, अशा प्रकारचे स्किल लावतो. मग काही वेळा तो बघेल त्या कंपनीचा पीई किती आहे, ईपीएस किती आहे, आरओई किती आहे, डेब्ट टू इक्विटी रेशो किती आहे, मार्केट कॅपिटल किती आहे, बुक व्हॅल्यू किती आहे, इंट्रिन्सिक व्हॅल्यू किती आहे. भरपूर गोष्टी आहेत जो फंडामेंटल अनालिसिस लावून समजेल, की तो स्टॉक ट्रेडिंग करण्याच्या लायकीचा आहे का नाही किंवा योग्य प्रकारचा आहे का नाही. आणि त्यानंतर ऍडिशन पण करू शकतो. तो प्राइस ऍक्शन बघेल, त्या शेअर्सच्या किंमत आता सपोर्ट वरती काम करत आहे का, रेजिस्टन्स वरती काम करत आहे, त्यामध्ये कोणतं एखादं पॅटर्न तयार झालेलं आहे काय, डब्ल्यू पॅटर्न झालं का, डबल टॉप, डबल बॉटम, अशा असंख्य प्रकारचे टेक्निकल अनालिसिस आहे जो त्यामध्ये तो लावू शकतो. आणि त्या बेसवरती प्राइस, त्या शेअर्सची किमतीवरती तो आपले पुढील ट्रेडिंगचा प्लॅन करू शकतो. तर मित्रांनो, हाच फरक आहे. आणि जर हा फरक आपल्याला जर समजून आला, तर आपण नक्की भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचा ट्रेडिंगचा प्लॅन किंवा इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन सुद्धा करू शकाल. तर हा एक फरक होता जो मला सांगावासा वाटला आपल्या सर्व मराठी मित्रांच्यासाठी. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मित्रांच्या बरोबर शेअर करा, जे काही स्टॉक मार्केटमध्ये सध्या काम करत असतील आणि जे काही काम करत नसतील त्यांना सुद्धा पाठवा. माहिती मिळाली तर भविष्यात त्यांना चांगल्या प्रकारची मदत होऊ शकते. आणि आपल्या ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. लिंक वरती जाऊन आपण ग्रुपला जॉईन होऊ शकता, जेणेकरून आपल्याला अशा प्रकारचे चर्चामध्ये सुद्धा सहभागी घेता येईल. धन्यवाद.